विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण फॅमिली बिझनेसचा अर्थ लक्षात घेणार आहोत. आपण पाठीमागच्या तासाला कुटुंब व्यवसाय म्हणजे फॅमिली बिझनेस त्याची प्रस्तावना लक्षात घेतली. त्याच्यामध्ये आपण भरपूर आकडेवारी लक्षात घेतली. कुटुंब व्यवसायाचं आपल्या भारताच्या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये असणारं स्थान हे आपण लक्षात घेतलं आणि ते स्थान किंबहुना तो अर्थव्यवस्थेचा कणा आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. आपण कौटुंबिक व्यवसाय जे आहेत, मग ते अमेरिका असेल किंवा सर्वात जुना जो कौटुंबिकी 46वी पिढी कार्यरत आहे तो जपानचा कोंगो गुमी हा कौटुंब व्यवसाय असेल. आपण लक्षात घेतलं की काही व्यवसाय हे तिसऱ्या पिढीपर्यंत चालले, काही व्यवसाय हे आता भरपूर पिढ्या चालू आहे. तर कुटुंब व्यवसायाची जी भूमिका आहे, कुटुंब व्यवसायाची जी अर्थव्यवस्था आहे ती मजबूत व्हावी. काही रिलायन्ससारख्या, अंबानी कुटुंबासारख्या दुसऱ्या पिढीमध्येच ती जी कुटुंब व्यवसायाची घडी आहे ती विस्कटली जाते. अशा प्रकारे व्यवसाय बंद पडू नयेत या दृष्टिकोनातून या उद्योजकतेच्या मूलतत्वे या विषयामध्ये आपण फॅमिली बिझनेस कुटुंब व्यवसायाचा अभ्यास करतोय. तर हे कुटुंब व्यवसाय म्हणजे नेमकं काय हे आपण आज समजावून घेतोय. याच्यामध्ये आपण एका कुटुंबाद्वारे चालवले जात असलेल्या व्यवसायाला कुटुंब व्यवसाय म्हटलं. साधी सरळ सुटसुटीत व्याख्या आहे, सोपी व्याख्या आहे. एक कुटुंब असेल, मग ते किर्लोस्कर असेल, टाटा असेल, कोणी असेल, त्या कुटुंबामार्फत जर कोणता व्यवसाय चालवत असेल, तो उद्योग व्यवसाय, व्यापार धंदा, नोकरी सोडून सर्व आपण लक्षात घेतो, तर त्याला कुटुंब व्यवसाय म्हणायचं. अनेक शतकापासून असे व्यवसाय चालवले जात आहेत. आपण तर बघितलं जपानमधलं 46व्या पिढीत चालू आहे. जगातील इतर देशाप्रमाणे भारतातही कुटुंब व्यवसायाची परंपरा मोठी आहे. अगदी आपण पारतंत्र्यात होतो तरीसुद्धा हे उद्योग व्यवसाय सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ते पिढ्यानपिढ्या टिकून असलेले आपल्याला पाहायला मिळतात. कौटुंबिक व्यवसायाच्या संदर्भात कुटुंबाच्या मालकीचे, कुटुंब नियंत्रित, कुटुंब व्यवस्थापित व्यवसाय घराणे असतील, औद्योगिक घराणे असतील, या संदर्भातल्या संज्ञा वापरल्या जात असतात. त्यामुळे कुटुंब व्यवसायाचा अर्थ वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे. आता कोणत्याही व्यक्तीनं कसा जरी अर्थ घेतला असेल तर आपण हे समजावून घेणं आवश्यक आहे की एखाद्या कुटुंबामार्फत एखादा व्यवसाय चालवला जात असेल तर त्याला फॅमिली बिझनेस म्हणायचं, त्याला कुटुंब व्यवसाय म्हणायचं. आपण अधिक खोलामध्ये गेलो तर त्याच्या मग वेगवेगळे अर्थ या ठिकाणी निघालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण सरळ साधा सुटसुटीत जो अर्थ आहे तो आपण मूलभूत स्वरूपामध्ये लक्षात घेतला पाहिजे. आता मग आपण त्याच्या काही ज्या अधिकृत व्याख्या आहेत त्या अधिकृत व्याख्या आपण लक्षात घेऊया. आता याच्यामध्ये काही व्यक्ती कुटुंब व्यवसायाला पारंपरिक व्यवसाय म्हणून मानतात, तर काही व्यक्ती त्याला समुदाय व्यवसाय असे म्हणतात. आता जगभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा अर्थ लावला जातो, त्याला समजलं जातं, त्याला मांडलं जातं आणि मग इतरांना तो घर आपला हाऊस व्यवसाय वाटतो, घरगुती व्यवसाय आपण म्हणू. अशा प्रकारे कुटुंब व्यवसायाच्या विविध पैलूवरून विविध अर्थ काढले जातात. आता मग आपल्याकडे पूर्वी 12 बलुतेदार पद्धती होती, 16 पगड जाती होत्या, त्यांचे व्यवसाय होते.
म्हणजे अमुक या जातीच्या लोकांनी तो संबंधित व्यवसाय करावा असं आपल्याकडं पूर्वी पिढ्यानपिढ्यान वर्षानुवर्ष होतं. अगदी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा काही वर्ष हा भाग होता. अलीकडच्या काळामध्ये, अलीकडच्या ह्या 30-40 वर्षामध्ये तो भाग मोडीत निघाला. तर आपण जो अर्थ या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे त्याच्या काही व्याख्या आपण आहे. कौटुंबिक व्यवसायाच्या परिभाषा 2 प्रकारात विभागलेल्या आहे. पहिला प्रकार आहे तो संरचित व्याख्या. या व्याख्या ज्या आहेत त्या मालकी आणि कुटुंबिक व्यवसायाच्या व्यवस्थापनावर आधारित आहेत. 1-2 व्याख्या आपण याच्यामध्ये लक्षात घेतो. ही जी संरचित व्याख्या आहे ही व्यवसायाचं व्यवस्थापन जे केलं जातं त्याच्यावरती आधारित आहे. बेरी नावाचा व्यक्ती काय म्हणतो, एकाच कुटुंबातील सदस्याद्वारे ज्या व्यवसायाची मालकी व नियंत्रण केले जाते त्या व्यवसायास कुटुंब व्यवसाय असे म्हणतात. बाकीचे सदस्य त्याला मदत करतात असं त्यांना सुचवायचं असेल कदाचित. म्हणजे कुटुंबातला कर्ता पुरुष असतो सर्वसाधारणपणे, तो व्यवसायाची त्याच्याकडे मालकी असते. पूर्वी तरी ती पेढी असायची, म्हणजे छोटा टेबल पुढे बसायचे, मांडी घालून बसायचे आणि जो मुख्य मनुष्य असायचा तो तिथं बसायचा. पैसे देणे घेणे जे असायचे ते त्याच्याकडे थ्रू व्हायचे. बाकीच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी बाकीच्या गोष्टी करायच्या, पण जो मेन करता आहे तो गल्ल्यावर, आपल्या थोडक्यात आपल्या भाषेत म्हणजे गल्ल्यावर बसायचा मालक, त्याचं कंट्रोल. आणि असं वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या शतको चालू होतं. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही समजावून घ्यायला पाहिजे. कारण तुम्ही फक्त तुमचा आधुनिक काळ, अलीकडचा काळ बघताय. आता कुटुंबच लहान झालेली आहेत. त्यावेळेची कुटुंब व्यवसाय म्हणजे साधी गोष्ट नाही. त्या वेळेला 40-40, 50-50, 70-100 लोकांची कुटुंब असायची. सदस्य एका कुटुंबामध्ये तेवढे असायचे. शहरीकरण नव्हतं मोठ्या प्रमाणावरती, त्यामुळे लोक गावात वाड्या वस्त्यावरती त्यांच्या शेतामध्ये राहायचे. गावठाणाचा भाग अतिशय कमी असायचा, मर्यादित असायचा. दुसरी जी व्याख्या आहे लीच नावाच्या व्यक्तीने केलेली आहे, एकाच कुटुंबाचे 50%हून अधिक मतदान करू शकणारे शेअर्स आणि वरिष्ठ व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग त्याच कुटुंबाकडून परिणामकारकपणे नियंत्रण केला जात असेल तर अशा व्यवसायाला कुटुंब व्यवसाय असे म्हणतात. आता बेरींच्या पेक्षा लिंच यांनी त्याच्यामध्ये त्या व्याख्येमध्ये आणखी त्याचा सखोल विचार करून ही व्याख्या केलेली आपल्याला दिसते. म्हणजे बेरी यांची व्याख्या ब्रॉड माइंडेड आहे, पण लीच यांच्या व्याख्येमध्ये त्या एकाच कुटुंबातील सदस्याच्या बाबतीमध्ये सखोलपणा किंवा बारकावा लक्षात घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. ते काय म्हणतात, कुटुंबातील निम्मे तरी लोक त्या व्यवसायामध्ये त्यांचे शेअर्स असायला पाहिजेत आणि वरिष्ठ व्यवस्थापनामध्ये त्यांचा सहभाग, आणि तोही परिणामकारक नियंत्रणाच्या आधारे असायला पाहिजे. आपल्याला व्याख्या मराठीत असल्यामुळे ती लक्षात येते, पण काही त्यातल्या खोचक गोष्टी आपल्याला समजत नाही. 50% शेअर्स म्हणजे त्या व्यवसायावरती त्या कुटुंबाचा बहुमताचा भाग असायला पाहिजे, वर्चस्व म्हणा थोडक्यात. बाकीचे 49% इतर लोक असले तरी चालतील, नातेवाईक असले तरी चालतील, पण एकाच कुटुंबातील 50%, 51% म्हणायला पाहिजे ॲक्च्युली, ते असायला पाहिजे. आता दुसरी जी व्याख्या आहे ती प्रक्रियेच्या बेसवरती आहे. कुटुंब व्यवसायात कशा प्रकारे गुंतलेले आहे याच्यावरती आधारित आहे. R.G. डोनले नावाच्या व्यक्तीने केलेली आहे. कुटुंब व्यवसाय हा असा एक व्यवसाय आहे की ज्यामध्ये एका कुटुंबाच्या 2 पिढ्या गुंतलेल्या आहेत आणि कंपनीच्या धोरणावर, उद्दिष्टावर
व वाढीवर परस्पर प्रभाव पडला आहे. दोन कुटुंब का तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही प्रक्रिया झाली ना, रूपांतर प्रक्रिया, ट्रान्सफर प्रक्रिया झाली. म्हणजे वरच्या दोन व्याख्येपेक्षा आणखी डेप्थ डेफिनेशन आपल्याला ही पाहायला मिळते. म्हणजे हा व्यवसाय 2 पिढ्यांमध्ये तर कमीत कमी गुंतलेला असायला पाहिजे. आणि जो व्यवसाय किंवा कंपनी आहे त्याच्या धोरणावर, उद्दिष्टावर आणि वाढीवर परस्पर प्रभाव पडला पाहिजे. आता आम्ही एक व्याख्या केलेली आहे, सक्रिय मालकी निर्णयावर प्रभुत्व. म्हणजे तुम्ही जे निर्णय घेणार आहे त्याच्यावरती तुमचा होल्ड आहे, तुमचं कार्यक्षम नियंत्रण आहे, अनेक पिढ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि कुटुंबातील सदस्यांचे प्रेरक व्यवस्थापन यांनी कशावरती, म्हणजे हे जे व्यवस्थापन केलेलं आहे हे प्रेरक व्यवस्थापन कशावरती नाही, ते निकषावरती पाहिजे. प्रेरक व्यवस्थापन आणि यांनी नको, यांनी कशावरती नको, ते दोन शब्द नको आहेत त्याच्यात. प्रेरक व्यवस्थापन या निकषावर एकाच कुटुंबाद्वारे संचलित व्यवसायास कौटुंबिक व्यवसाय असे म्हणतात. आता जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या व्यवसायाची मालकी आणि व्यवस्थापन कुटुंबाद्वारे केंद्रित केलं जातं, कुटुंबाकडे केंद्रित असतं, त्याला सुद्धा आपण कुटुंब व्यवसाय म्हणतो. म्हणजे पहिल्या प्रस्तावनेच्या पहिलं वाक्य जे होतं आज जे आपण पाहिलं तिथं सरळ होती की कुटुंबाद्वारे जर व्यवसाय केला जात असेल तर त्याला कुटुंब व्यवसाय म्हणायचं. आणि आपण जसे ह्या 4 व्याख्या पाहिल्या याच्यामध्ये आणखी त्याच्यामध्ये डेप्थ, सखोलपणा आपल्याला पाहायला मिळतोय, क्लॅरिटी पाहायला मिळते, स्पष्टता दिलेली त्याच्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे व्याख्या काही जरी असल्या तर कुटुंबाद्वारे चालवला जाणारा उद्योग, व्यवसाय, व्यापार, धंदा काही असेल नोकरी सोडून त्याला आपण कुटुंब व्यवसाय असं म्हणायचो. मग त्याचं स्वरूप मे बी भारतात वेगळं असेल, जपानमध्ये वेगळं असेल, चीनमध्ये वेगळं असेल, रशियामध्ये वेगळं असेल, युरोपियन कंट्रीमध्ये वेगळं असेल, आफ्रिकन कंट्रीमध्ये वेगळं असेल, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये वेगळं असेल. भारतात तर असणारच आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये ते वेगवेगळं आहे. आता आपल्याकडे जो लिंगायत समाज, बेसिकली वाणी समाज समजला जातो, त्यांचं पूर्वीपासून किराणा दुकानाच्या वरती होल्ड आहे. पिढ्यानपिढ्या त्यांच्या याच्यामध्ये त्या उद्योगाची बीजं रोवलेली आहे. वारसा हक्काप्रमाणे त्याची जी काही कौशल्य आहेत ती कौशल्य आपल्याला पुढे गेलेली पाहायला मिळतात. पण आता काय राहिलं ना, आता उद्योगाचं, कोणताही उद्योग असेल, हा कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती करतो, आता त्याच्यामध्ये काही सोयीसुतक राहिलेलं नाही. ब्युटी पार्लर कोणी घालतं, कारण त्याच्याकडं आज तुम्ही एक सर्व्हिस स्किल म्हणून त्याच्याकडे बघताय, कौशल्य म्हणून त्याच्याकडे बघताय, आर्ट म्हणून बघताय, तुम्ही कला म्हणून बघताय. त्यामुळे आता तो विषय राहिला नाही. आता पूर्वीचा आपण हा भाग, पण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून आपला कुटुंब व्यवसाय टिकला पाहिजे भारतातील, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आता या व्याख्येवरून आपल्याला कौटुंबिक व्यवसायाची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगता येईल. पहिलं वैशिष्ट्य काय आहे तर एक किंवा अधिक कुटुंबातील लोकांचा एक गट एक व्यवसाय करतो. म्हणजे कुटुंबातील 7-8 सदस्य असतील, 4 सदस्य असतील, अगदी 2 असतील, तर ते त्या व्यवसायामध्ये सक्रियपणे कार्यरत असतात, भाग घेत असतात, काहीतरी काम करत असतात त्या व्यवसायाचं, तो व्यवसाय चालवण्यासाठी हातभार लावत असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे कौटुंबिक व्यवसायाच्या स्थितीवर कुटुंबातील सदस्यांचा परस्पर, हे लक्षात आलं पाहिजे,
परस्पर म्हणजे लक्षात येते परस्पर. आणि पुढे काय म्हटलं, आपापसातील संबंध यांचा प्रभाव पडतो. त्या कुटुंबामधले जे काही 4-2 व्यक्ती असतील त्यांचा आपापसात आणि परस्पर जो काही प्रभाव आहे तो पडतो एकमेकावरती. ते करता जर स्ट्रॉंग असेल, कंट्रोल्ड असेल, तर बाकीचे आपोआप कंट्रोल्ड होतात. करता जर लूज असेल तर बाकीचे स्ट्रॉंग असून काय उपयोग होत नाही. त्याचा प्रभाव मग त्याच्यावरती पडतो. अगदी एखादा रागीट स्वभावाचा असेल, एखादा हिमजिकल स्वभावाचा असेल, तर तो व्यवसायावर परिणाम पडतो. 2 व्यक्ती एखाद्या दुकानावरती काम करतात. सकाळी एक व्यक्ती असतो आणि संध्याकाळी एक व्यक्ती असतो. तुम्ही लक्षात घ्या, सकाळचा जो व्यक्ती असतो तो ग्राहकांशी फार चांगल्या पद्धतीनं जिव्हाळ्यानं आत्मीयतेनं बोलतो आणि दुसरा जो आहे तो थिरसटपणे हिडीस करत काय पाहिजे वगैरे असं तुम्हाला न रुचणारं तो बोलतो. तर तुम्ही दुपारच्या किंवा नंतरच्या काळामध्ये जाण्याच्या ऐवजी सकाळ जो आपल्याशी आपुलकीनं बोलत असतो तो असतानाच तुम्ही दुकानात जाणार. प्रभाव बघा. किंवा डॉक्टर पती पत्नी असतील, तुम्हाला डॉक्टर मॅडमचा जर तुम्हाला गुण येत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाणार नाही, आणि डॉक्टरांचं तुम्हाला बरं वाटत असेल तर तुम्ही मॅडमच्याकडे जाणार नाही. हे लक्षात घ्या. तिसरं वैशिष्ट्य काय आहे, कुटुंब व्यवसायाची मालकी आणि व्यवस्थापनाच्या स्वरूपात व्यवसायावर नियंत्रण करीत असतं. मालकी असतं त्याचं, व्यवस्थापन ते करत असतं, नियंत्रण करत असतं. व ज्या ठिकाणी व्यवसायाच्या मुख्य पदावर कुटुंबातील व्यक्ती कार्यरत असते. मी तुम्हाला मगाशी सांगेन, गल्ल्यावर जो प्रमुख बसतो, जो हँडल करतो, तो मालक असतो आणि आपण त्यालाच मालक असतो समजतो. हॉटेलमध्ये आपण गेलोय, गल्ल्यावर जो बसतोय आपल्याला वाटतं हा हॉटेलचा मालिक आहे. त्यानं भले तिथं गल्ल्यावरती पगारही नोकर ठेवला असला, त्याचा विश्वासू माणूस ठेवला असला, तरीसुद्धा आपण त्याला मालकच समजतो. असतं, आपल्याला माहीत नसतं. आपल्याला नंतर काही दिवसांनी कळतं. चुकून एक दिवस मालक असतो तर आज मालक कुठे गेले आपण त्या मालकालाच विचारतो, खऱ्या मालकाला, कारण तो चुकून बसलेला असतो. तो म्हणतो तो आमचा कामगार आहे, मी मालक आहे. मग तुम्ही नसता, नाही मला बाकीची काही उद्योग आहेत वगैरे. कुटुंबाच्या कार्यप्रणालीचा प्रभाव व्यवसायाच्या धोरणावर पडतो. म्हणजे कुटुंब कशा पद्धतीनं त्यांची निर्णय प्रक्रिया आहे, भांडवल कसं गोळा करायचं, त्याचा वापर कसा करायचा, व्यक्तींशी कसं संवाद साधायचा, संपर्क यंत्रणा कशी ठेवायची, सर्व्हिस कशी द्यायची, हे कुटुंबाची एक लेवल असते. समाजामधली त्यांची एक पत असते, प्रतिष्ठा असते, त्यांची एक व्यवसाय करण्याची हातोटी असते. चितळींची कशी वेगळी आहे पाटील डेअरीची वेगळी पाहायला मिळते, गोकुळची वेगळीच आहे, ती कॉपरेटिव्ह बेसिसवरती आहे, किंवा इतर ज्या काही खाजगी डेअरी आहेत प्रत्येकाची वेगळी आहेत. आपण चितळी डेअरींचा अभ्यास आपण घेतला आहे. आता दुर्दैवाने तुम्हाला 4था टॉपिक नसल्यामुळे तो येत नाही आहे. पण आपल्याला जी काही ते कुटुंबाची काम करण्याची पद्धती आहे, विचार करण्याची पद्धत आहे, वागण्याची पद्धत आहे, वर्तणुकीची पद्धत आहे, कुटुंबाची मानसिकता जी आहे, मी आणखी याच्यात तुम्हाला खूप खोलाने सांगतो. ते कुटुंब कंजूस असेल, ते कुटुंब उधळ असेल, ते कुटुंब राजकीय असेल, ते कुटुंब समाजामध्ये सामाजिक कामासाठी भाग घेत असेल, ते कुटुंब इतर सगळ्यांच्यापासून अलिप्त राहत असेल, ते कुटुंब नातेवाईक पै पाहुण्याशी याची फार संबंध जोडत असेल वगैरे,
ह्या सगळ्याचा प्रभाव त्यांच्या व्यवसायावरती डायरेक्ट इनडायरेक्ट प्रत्यक्ष पडत असतो, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, 5वं जे वैशिष्ट्य आहे, कुटुंब व्यवसायाचा वारसा पुढच्या पिढीकडे जातो. हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आता 46 पिढ्यापर्यंत ते भूमीचं कौटुंबिक व्यवसाय पोचला. 6वं वैशिष्ट्य, भारतातील कुटुंब व्यवसाय मुख्यत्वे जाती संबंधित आहे. हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. शूजचा व्यवसाय कोण करणार आहे ठरलेला आहे. केस करणाऱ्याचं कोण करणार ठरलेलं आहे. म्हणजे असे अनेक व्यवसाय ठरलेले आहेत. पण आता 21व्या शतकामध्ये दुसरेही लोक त्याच्यामध्ये शिरकाव करू लागलेले आहेत किंवा खूप मोठे झालेले आहेत. आता मी लहान असताना कोल्हापूरमध्ये अभ्यंकर नावाच्या ब्राह्मण लोकाचं कोल्हापुरी चप्पलचं दुकान होतं आणि ते प्रसिद्ध होतं. अभ्यंकर चप्पल म्हणून त्यावेळेला ब्रँड वगैरे असलं काय नसायचं, पण ते होतं, हे लक्षात घ्या. मग त्याच्याकडं लोक बघताना विशिष्ट जातीचा किंवा धर्माचा म्हणून बघायचे का, तर तरीसुद्धा आपण लक्षात, आता बनिया जातीचे लोक हे तुम्हाला किराणा दुकानामध्ये उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळणार. वैश्य जातीचे, मारवाडी, आता आपल्या भागामध्ये गुजरातवरून लोक आलेले जे आहेत, कुठलाही व्यवसाय करतात हो, त्यांना काही त्याचं सोयीसुख नाही, पण ते चिकाटीनं तो व्यवसाय मोठा करतात, एकीनं राहतात. कारण राज्यामध्ये आपण आहे, याची महत्त्वाचं आहे. आणि त्यांची जात कुठली काय आपण बघतो का, नाही. आता सगळ्या गोष्टी बऱ्याचशा लोकांनी, गिलावा करायचा आहे बेळगावचा गौंडी पाहिजे, फरशी बसवायची आहे, फर्निचर करायचं आहे UP बिहारचे लोक पाहिजेत, राजस्थानचे लोक पाहिजेत. हे सगळ्या लोकांनी हा सगळ्या विशिष्ट प्रकारचा बिझनेस हा काबीज केलेला आहे. मग आमचा मराठी माणूस काय करणार, हा प्रश्न मला वारंवार आणि नेहमी पडतो. तो नुसतं पाटीलकीच करून फिरणार का कुठल्या व्यवसायातल्या एखाद्या कलेवर प्रभुत्व मिळवणार, हे सांगणं केवळ अवघड आहे. 7वं वैशिष्ट्य काय आहे, प्रत्येक जातीची एक संस्कृती असते की जी त्या कौटुंबिक व्यवसायाला देखील योग्य रीतीने प्रतिबिंबित करते. त्या संस्कृतीच्या, त्या कुटुंबाच्या संस्कृतीचा प्रभाव त्यांच्या व्यवसायावरती पडल्याशिवाय राहत नाही, आणि तो तुम्हाला सुद्धा जाणवण्या इतका असतो. कारण त्या व्यवसाय करण्याच्या त्यांच्या प्रक्रियेमध्ये किंवा त्या पद्धतीद्वारे डे टू डे तुम्हाला ते समजतं की हा व्यावसायिक असा आहे, तो व्यावसायिक असा आहे, हे तुम्हाला पटकन समजून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 व्याख्या असतील किंवा अन्य ठिकाणी 2-3 व्याख्या मी मांडल्या, या माध्यमातून आपल्याला कुटुंब व्यवसाय म्हणजे काय तर साधा आहे. कुटुंबाद्वारे केला जाणारा कोणताही उद्योग, व्यवसाय, व्यापारधंदा, नोकरी सोडून त्याला आपण कुटुंब व्यवसाय म्हणू शकतो. हे आपण आजच्या तासाला समजावून घेतलं. आजचं लेक्चर तुम्ही माझं शांतपणे ऐकून घेतलं. काही नोट्स तुम्ही घेतलेले असतील. अर्थात आपल्याला जरी या ठिकाणी म्हणजे MCQ टाईप क्वेश्चन जरी असतील, तर हा विषय जो आपला आहे, हा आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून, उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्याला त्या दृष्टिकोनातून सविस्तर अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जाणून घेणं आवश्यक आहे. आणि एक लक्षात घ्या महत्त्वाचं, की उद्या तुम्हाला काही ना काहीतरी करायचं आहे, नोकरी करायची आहे, उद्योग करायचा आहे, व्यापार करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, अर्थार्जन, उदरनिर्वाहासाठी, उद्या आपलं पोटपाणी चालवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी करायचं आहे. आणि मग हे करत असताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिमतीवर, ताकदीवर, क्षमतेवर, ज्ञानावर, कौशल्यावर, कलेवर असं काहीतरी तुम्ही जर करणार असाल, तर ते करण्याच्या दृष्टिकोनातून यासारख्या विषयामधून तुम्हाला प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी फक्त त्याच्यामध्ये एक निमित्त आहे की तुम्हाला
या माध्यमातून तुम्हाला प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या काही शब्दावरून तुम्हाला जर त्याच्यातनं काही प्रेरणा मिळाली तर माझं जे प्राध्यापक पद आहे हे मला खूप धन्य झाल्यासारखं वाटेल. मला ते लाभलं असं वाटेल. ठीक आहे. धन्यवाद.